मी जयसिंग अस्वार, सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी आहे। सध्या लोकशाहीचं आणि लोक सेवेचं सध्या लोकांमध्ये खूप मोठी चर्चा चालू आहे। खासदारकीच्या निवडणुकीचं वारं संपूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतभर चालू आहे। आमचा मतदारसंघ शिरूर मतदारसंघ आहे। या शिरूर मतदारसंघामध्ये शिवाजीराव आढळराव आणि अमोल कोल्हे अशी समोरासमोर लढत आहे। मी मतदारांना एक गोष्ट जाणीवपूर्वक सांगतो की ह्या समाजामध्ये एक वेगळी रूढी पडलेली आहे की म्हाताऱ्या माणसांनी घरी बसावं आणि तरुणांनी जरा थोडंसं राजकारणामध्ये पडावं अशी एक रूढी आहे। सध्याच्या राजकारणामध्ये बाकी वेगळं आहे की म्हाताऱ्या माणसाला समाजामध्ये किंमत द्यायची नाही आणि आपण ती किंमत ओढून घ्यायची, ही सामाजिक रूढी आता सध्या चालू आहे। या देशाचे सर्वोच्च नेते आम्ही ज्यांना दैवत मानतो ते आमचे शरदचंद्रजी पवार साहेबांमुळं शासकीय कर्मचाऱ्यांचं सर्वतोपरी चांगलं झालेलं आहे। केंद्रात वाढलेली महागाई, केंद्रात वाढलेला पगार हा केंद्र शासनाप्रमाणेच महाराष्ट्र शासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांना मिळतो, ही फक्त कृपा पवार साहेबांची आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, केंद्रीय कृषी मंत्री असताना पवार साहेबांनी जे शेतकऱ्यांसाठी जे अहोरात्र कष्ट केले, त्यांना जे अनुदान दिलं, त्यांची कर्जमुक्ती केली, या देशामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांची जी कर्जमुक्ती झाली ती फक्त शरदचंद्रजी पवार साहेबांमुळे झाली, हे मला आवर्जून सांगावं लागेल। महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वात जास्त अटीतटीची लढाई म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघाकडे पाहिलं जातं। मी अमोल कोल्हे साहेबांबद्दल एक सांगेन की अत्यंत तरुण तडफदार कार्यकर्ता, लोक नट म्हणतात पण तो किती फिट आहे याची जाणीव अजून सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचली नाही असं नाही, सर्वांना माहीत झालेलं आहे। आणि अलीकडच्या काळामध्ये ह्या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणाऱ्या लोकांचं वातावरण खूप जास्त झालेलं आहे। ही गोष्ट प्रचंड लांछनास्पद अशी आहे। या देशामध्ये, भारतामध्ये जर चांगलं वागायचं असेल तर एकनिष्ठ राहिलं पाहिजे। नेहमी अमोल कोल्हेजी म्हणतात की छत्रपती शिवरायांनी आम्हाला एक वारसा दिलेला आहे, तो म्हणजे स्वाभिमानाने जगण्याचा, अभिमानाने जगण्याचा। आम्ही कोणापुढेही मान झुकवणार नाही, अशी जी एक मोठी जी त्यांनी सांगितलेली एक कथा आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील, छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील ही कथा, ही अत्यंत मौल्यवान अशी आहे। त्यामुळं दुसरी महत्त्वाची गोष्ट, विकासाच्या दृष्टिकोनातून जर बोलायचं जर झालं तर कोल्हे साहेबांनी सॅटेलाईट सर्वे, रेल्वेचा नाशिक पुणे हायवेचा आणि नाशिक पुणे रेल्वेचा सॅटेलाईट सर्वे कोल्हे साहेबांच्याच काळात सुरू झाला। आता नवीन जो हायवे सुरू झालेला आहे तो सुद्धा कोल्हे साहेबांच्या प्रयत्नामुळे झालेला आहे। लोक काही म्हणत, परंतु ह्या वेळेला माझी अशी विनंती आहे की तरुणांना वाव दिला पाहिजे। अत्यंत हुन्नरी आणि समाजरत्न नव्हे, संसदरत्न तर आहेच पण समाजरत्नसुद्धा अमोल कोल्हे आहेत, त्यामुळे त्यांना सर्वांनी मतदान करावं अशी मी आग्रहाची विनंती करतो। त्यांच्या विकासाच्या दिशेची वाटचाल अत्यंत अविरतपणे चांगली चालेल अशी मी अपेक्षा करतो आणि प्रचंड अशा बहुमताने शिरूर मतदारसंघातील कोल्हे साहेबांना विजयी करावं अशी मी सर्वांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।